नमस्कार, डॉक्टर ओमकार अंबोरे. तुम्ही टमी टाइम विषयी तर ऐकलं असेल की टमी टाइम देणं बाळासाठी खूप महत्त्वाचे असते. आज आपण बघूया की टमी टाइम काय असते, टमी टाइम एवढा महत्त्वाचा का असतो, टमी टाइम कधी सुरू करावा, टमी टाइमचा कालावधी कसा वाढवावा आणि टमी टाइम देताना काय काळजी घ्यावी. नमस्कार, मी डॉक्टर ओमकार अंबोरे. टमी टाइम म्हणजे बाळाला विशिष्ट कालावधीसाठी पोटावरती झोपवणे. टमी टाइम हा एवढा महत्त्वाचा का की एक गोष्ट लक्षात ठेवा की बाळाचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा व्यायाम म्हणजे टमी टाइम. की टमी टाइम जर दिलं तर बाळाचे जे पण शारीरिक विकासाचे टप्पे असतात, म्हणजे काय की बाळाचं चालणं, उभं राहणं, रांगणं, बोलायला लागणं, ह्या ज्या गोष्टी ह्या लवकर अचीव करण्यात मदत होते. तसंच बाळाची शारीरिक वाढ पण टमी टाइममुळे योग्यरित्या होते. हे काय होतं की बाळाला जे पण योग्य टमी टाइम दिला की त्यामुळे बाळाचे मानेचे स्नायू, पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू, खांद्याचे स्नायू हे बळकट होतात आणि बाळाचे शारीरिक विकास होण्यास ही मदत होते. टमी टाइम हा कधी सुरू करावा? बाळाच्या जन्मानंतर काही वेळानंतर आपण टमी टाइम सुरू करू शकतो. ते बाळ हे 5 ते 6 महिन्याच्या होईपर्यंत आपण टमी टाइम देऊ शकतो. पण टमी टाइम देताना कालावधी हा हळूहळू वाढवावा. म्हणजे जर बाळ हे नवजात असेल तर सुरुवातीला 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत आपण टमी टाइम द्यावा आणि दिवसातून 3 ते 4 वेळा टमी टाइम रिपीट करावा. ते बाळ हे जर 4 महिने ते 5 महिन्यापर्यंत असेल तर टमी टाइमचा कालावधी हा 10 मिनिटं ते 20 मिनिटं असावा आणि दिवसातून 5 ते 6 वेळा आपण हा टमी टाइम रिपीट करावा. टमी टाइम देताना एक गोष्ट लक्षात ठेवा की बाळाचा श्वास गुदमरणार नाही याची काळजी घ्यावी. टमी टाइम कसा द्यावा? जर बाळ हा नवजात शिशु असेल तर आईने एका खुर्चीवरती, सोफ्यावरती किंवा पलंगावरती बसावे आणि बाळाला आपल्या छातीवरती घ्यावे, जेणेकरून आईचा चेहरा हा बाळाच्या चेहऱ्यासमोर असेल आणि आईने या बरोबरच गाणे बोलावे किंवा बाळासोबत गप्पा मारावे. यामुळे बाळाचा शारीरिक विकासाबरोबर मानसिक विकास पण बरोबर होतो आणि आई आणि बाळांमध्ये एक इमोशनल बॉन्ड तयार होण्यास मदत होतो. 1 महिन्याच्या नंतर आपण बाळाला फ्लॅट सरफेसवरती पण टमी टाइम देऊ शकतो.